Hello students, today we are going to see unit vector, addition of a vector, subtraction of a vector and triangle law of vector addition. All these facts about vectors we are going to see. First, define a unit vector and give its a physical significance. आता युनिट वेक्टर म्हणजे काय आणि त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे, सिग्निफिकन्स, फिजिकल सिग्निफिकन्स बघा. अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड असा वेक्टर की ज्याचं मॅग्निट्यूड म्हणजे लेंथ युनिट असते. आता सीजीएस मेथड मध्ये 1 सेंटीमीटर इज द length, then it is called as unit vector, and in SI system 1 meter in length if the vector has, then it is called a unit vector. A vector having unit magnitude in a given direction is called a unit vector. In that direction, in a given direction means what? Suppose आपण एखादा वेक्टर घेतला, हा वेक्टर ए आहे, हा वेक्टर ए आहे, याचं मॅग्निट्यूड किती पण आहे, पण या वेक्टरच्याच डायरेक्शनला असणारा आणि ज्याची लेंथ 1 युनिट असेल, म्हणजे सीजीएस मध्ये असेल तर 1 सेंटीमीटर आणि एसआय सिस्टम मध्ये असेल तर 1 मीटर, असा या ए चा वेक्टर, कॅपिटल ए चा वेक्टर ए हा युनिट वेक्टर असेल. युनिट वेक्टर साठी अशी कॅप वापरली जाते आणि साध्या वेक्टर साठी असा एरो वापरला जातो. आता एरो आणि कॅप हा युनिट वेक्टर आहे. मग हा जो युनिट वेक्टर आहे हा या वेक्टरचं काय काम करतो तर डायरेक्शन, त्याची डायरेक्शन सांभाळण्याचे काम करतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघा, वेक्टर ए, हा जो वेक्टर ए आहे याला दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड, हे मॅग्निट्यूड आहे आणि ही डायरेक्शन आहे. आता वेक्टर ए चं मॅग्निट्यूड ए जर सेपरेट करायचं असेल, हे सेपरेट केलं मॅग्निट्यूड ए, पण त्याची डायरेक्शन हा युनिट वेक्टर सांभाळतो, तर त्याला असं लिहू शकतो आपण, एनी वेक्टर इज इक्वल्स टू इट्स अ मॅग्निट्यूड इनटू इट्स अ युनिट वेक्टर. आता हे दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता वेक्टर ए असेल तर त्याचा युनिट वेक्टर स्मॉल लेटर ए, कॅप, हा युनिट. आता ही डायरेक्शन हा सांभाळतो आणि त्याचं मॅग्निट्यूड असं सेपरेट करता येतं आणि सेपरेट करण्याची गरज येणार. तर अशा प्रकारे हा मॅग्निट्यूड, ही डायरेक्शन, म्हणजे ह्या वेक्टरच्या दोन गोष्टी आहेत, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन, हे दोघं आपण सेपरेट करू शकतो. आता सपोज हा वेक्टर पी असेल, हा वेक्टर पी आहे, कोणताही वेक्टर आहे, त्याचा युनिट वेक्टर आपण यूपी असा पण यूज करू शकतो. मग त्याला कसं लिहिलं जाईल तर आता हा वेक्टर पी इज इक्वल टू, इट्स अ युनिट वेक्टर, या पी चाच हा युनिट वेक्टर आहे, शिपाई वेक्टर आहे, तो फक्त डायरेक्शन सांभाळण्याचं काम करतो, कारण दोघांची डायरेक्शन सेम असते, फक्त याची युनिट मॅग्निट्यूड युनिट असतं. आणि या पी चं मॅग्निट्यूड म्हणजे पी, इथं एरो नाही, म्हणजे हे मॅग्निट्यूड समजावे, आणि हा त्याचा युनिट वेक्टर आहे. अशा प्रकारे तर या वेक्टर पी ला expressed, vector p can be expressed as its a magnitude and its a direction
is denoted by the unit vector. तसंच आता सपोज अजून एखादा दुसरा वेक्टर घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल हा वेक्टर बी आहे, फुल वेक्टर इथून इथपर्यंत, त्याचा युनिट वेक्टर हा बी असेल आणि युनिट वेक्टर साठी ही कॅप. तर ह्या बी वेक्टरला आपल्याला असं एक्सप्रेस करता येतं की वेक्टर बी इज इक्वल टू इट्स अ युनिट वेक्टर, म्हणजे ही डायरेक्शनचं काम हा सांभाळतो, इनटू इट्स अ मॅग्निट्यूड म्हणजे बी, याच्यावर एरो नाही. मग अशा प्रकारे आपण युनिट वेक्टरचं काम आहे किंवा इम्पॉर्टन्स आहे. आता एक्स वाय झेड हे एक्स वाय झेड हे 3 ऍक्सेस आहेत. तर एक्स ऍक्सेसला I, small letter I, is a unit vector used. For y direction J is used. For z direction it is K, or K unit vector K is used. मग आता हे युनिट वेक्टर आहेत, त्यांची मॅग्निट्यूड युनिट आहे. तर बघा, अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड, असा वेक्टर की ज्याचे मॅग्निट्यूड हे युनिट आहे इन अ गिवन डायरेक्शन, आणि त्याची डायरेक्शन ही त्याच्या मेन वेक्टर कडेच आहे, इज कॉल्ड अ युनिट वेक्टर इन दॅट डायरेक्शन. त्याला म्हणायचं युनिट वेक्टर त्या डायरेक्शनच्या. आता सपोज वेक्टर पी, आताच आपण एक्झाम्पल घेतलं, वेक्टर पी इज अ नॉन झिरो वेक्टर. हा वेक्टर पी नॉन झिरो आहे, म्हणजे ह्याचं मॅग्निट्यूड झिरो नाही, काहीतरी लेंथ आहे, मॅग्निट्यूड आहे. इफ अ p is a non-zero vector, means p not equal to 0, then the unit vector up, तर ह्या p चा सपोज आपण वेक्टर up घेतला, युनिट वेक्टर up is the unit vector of a p in the same direction as that of a p. Unit vector has magnitude unit, but the direction is the same as that of a main vector. Vector p is a main vector and whose unit vector is up, vector up. हा कॅप लावतात, युनिट वेक्टर ओळखण्यासाठी कॅप लावतात. हे पण वेक्टरचंच नोटेशन आहे, डायरेक्शनचं नोटेशन आहे. तर बघा, if a p is a non-zero vector, p not equal to 0, then the unit vector up, हा युनिट वेक्टर up in the direction of p, p च्याच डायरेक्शनला, सेम डायरेक्शनला, is, त्याला कसं लिहिणार मग? आताच मी तुम्हाला सांगितलं, वेक्टर p can be expressed as into its unit vector. First take the magnitude of this vector, that is p, and take the direction to denote the direction. This unit vector along the p is used here. So this is a unit vector and this is a magnitude of the original vector. So p is equal to up into p. मग या up ची व्हॅल्यू काढायची असेल, फाइंड करायची असेल ह्या up ची व्हॅल्यू, तर हा p काय होईल? डिवाइड होईल. p हा डिवाइड होईल. वेक्टर p अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर p, ह्याला असं लिहिलं जातं मॉड मध्ये, वेक्टर p, आणि ह्याचं आन्सर हे आहे. तर वेक्टर p अपॉन हा मॅग्निट्यूड, बघा लक्षात ठेवावं, दिस इम्प्लाइज दॅट युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ p, that is along p, vector p is equal to vector p upon its magnitude of the same vector p. It gives the unit vector. मग याला आपण असं लिहू शकतो, therefore असं लिहू शकतो. म्हणजे हा अ वेक्टर, हे ओन लँग्वेज मध्ये मी लिहिलेलं आहे समजण्यासाठी. हा एक वेक्टर आहे, हा युनिट वेक्टर ऑफ पी आहे, या पी चाच युनिट वेक्टर आहे, इनटू हा काय आहे? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर पी. हा या वेक्टरचा मॅग्निट्यूड आहे, म्हणजे हा पी आहे इथं, हा यूपी इथं आहे आणि हा वेक्टर पी. आता सिग्निफिकन्स ऑफ युनिट वेक्टर, म्हणजे युनिट वेक्टर कुठं वापरला जातो? तर बघा,
किंवा त्याचे महत्व काय. द युनिट वेक्टर गिव्स द डायरेक्शन ऑफ ए गिव्हन वेक्टर. युनिट वेक्टर गिव्स द डायरेक्शन ऑफ ए गिव्हन वेक्टर. दिलेल्या वेक्टरची डायरेक्शन दाखवण्याचं, डिनोट करण्याचं काम तो करतो, बाकी दुसरं काहीच काम नाही. तर बघा, युनिट वेक्टर्स अलॉंग एक्स वाय झेड डायरेक्शन ऑफ अ रेक्टेंग्युलर 3D कोऑर्डिनेट. हे रेक्टेंग्युलर कोऑर्डिनेट्स आहेत, 3D, 3 डायमेन्शनल. 2D मध्ये पण घेऊ शकतो आपण, एक्स आणि वाय, फक्त एक्स वाय प्लेन. इथं 3D मध्ये आपण घेतोय, 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये रिप्रेझेंटेड बाय. तर एक्स वाय झेड, तर एक्सच्या अलॉंग आय, वायच्या अलॉंग वेक्टर जे, युनिट वेक्टर जे, झेडच्या अलॉंग युनिट वेक्टर के रिस्पेक्टिव्हली वापरले जातात. सच दॅट युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस हा आय आहे, युनिट वेक्टर अलॉंग वाय ऍक्सिस हा वेक्टर जे आहे, युनिट वेक्टर जे आहे. युनिट वेक्टर अलॉंग के ऍक्सिस, झेड ऍक्सिस इज के. तर एक्स डायरेक्शनला आय हा युनिट वेक्टर वापरला जातो, वाय डायरेक्शनला जे हा युनिट वेक्टर वापरला जातो, झेड डायरेक्शनला के हा युनिट वेक्टर वापरला जातो. आता याला आपण ह्याच या फॉर्म मध्ये कसं लिहिणार. इथं युनिट वेक्टर आय, इथं कोणता घ्यायचा, मेन वेक्टर हा एक्स, आणि अपॉन त्या एक्सचाच मॅग्निट्यूड घ्यायचा. तसंच हे वाय, युनिट वेक्टर जे इज इक्वल टू वेक्टर वाय अपॉन इट्स मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर वाय. वेक्टर युनिट वेक्टर के इज इक्वल टू वेक्टर झेड अपॉन मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर झेड. ओके. What are the dimension and units of a unit vector? युनिट वेक्टरला डायमेन्शन आणि युनिट काय असतील, तर काहीच नसतात. तर बघा, युनिट वेक्टर डज नॉट हॅव एनी डायमेन्शन, त्याला डायमेन्शन नसतात आणि युनिट पण नसतं. इट इज युज्ड टू डिनोट डायरेक्शन ओनली. तो फक्त त्याच्या मेन वेक्टरची डायरेक्शन सांभाळण्याचे काम करतो किंवा डिनोट करण्याचे काम करतो. ओके. आता वेक्टर ऑपरेशन्स म्हणजे काय, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आर द ऑपरेशन्स वी हॅव स्टडीड. हिअर हाऊ वेक्टर्स कॅन बी ॲडेड. फर्स्ट वी सी ॲडिशन. एक्सप्लेन ॲडिशन ऑफ ए वेक्टर. आता ॲडिशन कशी करायची, तर बघा, द ॲडिशन ऑफ 2 or more vectors, दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेक्टरची ॲडिशन, दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेक्टरची ॲडिशन करता येते. पण ते कसे असावेत, ऑफ सेम टाईप, एकच फिजिकल क्वांटिटी डिनोट करणारे ते वेक्टर्स असावेत. गिव्स राईज टू अ सिंगल वेक्टर. दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेक्टरची ॲडिशन ही एकच सिंगल वेक्टर येते. ॲडिशन म्हणजे आन्सर. सच दॅट, आता इथं हे दोन वेक्टर आहेत, वेक्टर पी किंवा वेक्टर ओ ए प्लस वेक्टर ए बी और क्यू, ए बी मीन्स क्यू, गिव्स अ सिंगल वेक्टर. या दोघांची ॲडिशन हा वेक्टर आहे. म्हणजे हा वेक्टर पी आणि हा क्यू, या दोघांचे ॲडिशन हा वेक्टर आर आहे. या दोघांचे ॲडिशन. आता हा रिझल्टंट वेक्टर किंवा ॲडिशन ऑफ 2 वेक्टर्स, या दोन वेक्टर्सची ॲडिशन हा वेक्टर आहे. तर बघा, द ॲडिशन ऑफ 2 or more वेक्टर, जास्त वेक्टरची पण ॲडिशन करू शकतो आपण, पण ते कसे असावेत, ऑफ सेम टाईप. गिव्स राईज टू अ सिंगल वेक्टर. दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेक्टर्स ऍड केले असता त्यांच्यापासून एकच सिंगल वेक्टर मिळतो. सच दॅट, असा भेटतो की त्या दोघांचा इफेक्ट हा सेम शो करतो, किंवा सच दॅट द इफेक्ट ऑफ दिस सिंगल वेक्टर, या सिंगल वेक्टरचा जो इफेक्ट आहे इज द सेम ॲज द नेट इफेक्ट ऑफ ओरिजिनल वेक्टर्स. यांचा इफेक्ट जो असेल तोच याचा इफेक्ट असेल. आता फॉर एक्झाम्पल, एक स्टोन आहे या ठिकाणी.
त्याला दोन छोटासा स्टोन आहे, त्याला दोन दोरी अथवा धागे बांधले, दोन हा एक स्टोन आहे, त्याला एक दोरी अशी बांधली आणि एक दोरी अशी बांधली. एका दोरीने इकडे पण ओढलं आणि सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेला इकडे पण ओढलं, इकडे पण ओढलं, इकडेही ओढलं, इकडेही ओढलं. तो जाईल कुठं, तर तो जाईल असा. म्हणजे या दोघांचा रिझल्ट हा आहे, असा याचा अर्थ होतो. इकडेही ओढलं आणि इकडेही ओढलं, या डायरेक्शनला पण ओढलं, दोघं डायरेक्शनला. आता हे जास्त मोठा असेल तर जास्त ओढायचं, कमी मोठा असेल मॅग्निट्यूड तर कमी ओढायचं. तर त्याचा इफेक्ट हा असणार, या दोघांचा इफेक्टिव्ह रिझल्टंट हा वेक्टर असणार ओबी. तर अशा प्रकारे रिझल्टंट वेक्टर असतो. सेम इफेक्ट तो शो करतो कोणाच्या, ॲज दॅट ऑफ द ओरिजिनल वेक्टर्स. आता फॉर एक्झाम्पल बघा, ऍड कसे करायचे. सपोज वेक्टर पी or AB is a vector of magnitude 3 units. 3 units म्हणजे 3 मीटरचा असेल किंवा 3 सेंटीमीटरचा असेल, ते सिस्टमवर डिपेंड करतं. तसंच BC हा एक दुसरा वेक्टर आहे, वेक्टर Q, तो 4 युनिटचा आहे, हा 3च्या आणि 4च्या. आता जर बघितलं तर दोघांची डायरेक्शन सेम आहे. जर सेम असतील तर काय करायचं, हा ह्याला टच करायचा, या दोघांचं मॅग्निट्यूड ऍड करायचं. म्हणजे 3 + 4 7 युनिटचा, 7 सेंटीमीटर और 7 मीटरचा हा ए आणि हा डायरेक्ट सी एकच वेक्टर, म्हणजे वेक्टर रिझल्टंट वेक्टर असेल. रिझल्ट म्हणजे इफेक्ट, नेट, टोटल, ऍडिशन, सम, आन्सर. तर हा रिझल्टंट असेल. या पी आणि क्यू ची सम तो आर असेल, ह्याला म्हणायचं रिझल्टंट वेक्टर. समजलं. मग ऍड कसे करायचे, डायरेक्शन सेम पाहिजे हा ऍडिशन साठी. आता सबट्रॅक्शन केव्हा होते, जर डायरेक्शन अपोजिट असेल दोन वेक्टरची आणि त्यांना ऍडच करायचे. ऍक्च्युअली सबट्रॅक्शन इज ऍडिशन, पण डायरेक्शन अपोजिट असेल तर त्याला सबट्रॅक्शन असं म्हणतो आपण. बघा, एक्सप्लेन सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. फर्स्ट, व्हेन टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल. अँटी पॅरलल म्हणजे काय, डायरेक्शन अपोजिट टू इच अदर. द मॅग्निट्यूड ऑफ देअर रिझल्टंट, त्यांचा जो रिझल्टंट येईल त्याचं लेंथ किंवा मॅग्निट्यूड ऑफ देअर रिझल्टंट, देअर मीन्स यांचं मॅग्निट्यूड, यांचं रिझल्टंट मॅग्निट्यूड हे असेल, इज डिफरन्स ऑफ इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड्स. या दोघांच्या मॅग्निट्यूड्सच्या डिफरन्स असेल. म्हणजे 3 - 4 काय असेल, -1. -1 मायनस म्हणजे लेफ्ट डायरेक्शन, मायनस लिहायची गरज नाही जर ॲरो आपण लेफ्टला दिला तर. +1 आलं असतं तर तिकडे डायरेक्शन राहिली असते. तर बघा, when two vectors are anti-parallel to each other, the magnitude of their resultant is, दोन वेक्टर जर अँटी पॅरलल असतील आणि म्हणजेच त्यांची डायरेक्शन ऑपोजिट असेल तर त्यांचं द मॅग्निट्यूड ऑफ देअर रिझल्टंट, त्यांच्यापासून तयार होणारा जो वेक्टर आहे त्याचं मॅग्निट्यूड काय असेल, डिफरन्स ऑफ इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड्स. या दोघांच्या मॅग्निट्यूडचा डिफरन्स असेल. म्हणजे 3 - 4 -1 पण आता बघा याच्यामधून हा वेक्टर कट करून जे राहिलं ते म्हणजे हे, आणि त्याची डायरेक्शन लार्जर वेक्टरची असते. ही डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर इज डायरेक्शन ऑफ द larger vector. तर बघा, when two vectors are antiparallel or opposite to each other, the magnitude of their resultant, या रिझल्टंटचा मॅग्निट्यूड इज हा किती असतो, डिफरन्स ऑफ इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड्स, म्हणजे यांचा डिफरन्स असतो. अँड डायरेक्शन कोणती असते याला रिझल्टंटला, अँड डायरेक्शन इज ऑफ लार्जर वेक्टर, मोठ्या वेक्टरची. आता 4 युनिट हे मोठा वेक्टर आहे, हा छोटा वेक्टर आहे 3 युनिट. लार्जर वेक्टरची डायरेक्शन त्याला द्यावी लागते. इट शुड बी नोटेड दॅट, हे लक्षात ठेवा,
की vectors of same type can be subtracted or same type can be added or subtraction साठी same vector पाहिजे. आता हा रिझल्टंट वेक्टर आहे r इज इक्वल टू p मायनस क्यू. p मायनस क्यू 1 युनिट ए सी हा ए आणि सी लास्ट पॉइंट फर्स्ट आणि लास्ट. आता अतिशय इम्पॉर्टंट असा टॉपिक आपण घेणार आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट इट इज. स्टेट अँड एक्सप्लेन ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. आतापर्यंत आपण असं पाहिलं की सेम डायरेक्शनला असतील तर ऍड करता येतं, अपोजिट डायरेक्शनला असतील तर सबट्रॅक्शन होते. पण जर डिफरंट डायरेक्शन असेल, आता हा वेक्टर P आणि हा वेक्टर Q आहे, यांची डायरेक्शन डिफरंट आहे, तर मग त्यांना कसं ऍड करायचं? तर त्याच्यासाठी एक रूल आहे, लॉ आहे, त्यालाच ट्रायंगल लॉ किंवा त्रिकोणाचा नियम म्हणतात. कशासाठी? ऑफ वेक्टर ॲडिशन. वेक्टर ॲडिशन साठीचा त्रिकोणाचा नियम, दोन वेक्टरच्या ॲडिशन साठी. बघा, जर दोन वेक्टर आपण रिप्रेझेंट केले म्हणजे ड्रॉ केले, दर्शविले, ड्रॉ केले, कसे? त्यांचं मॅग्निट्यूड पण दर्शविलं, डायरेक्शन पण दर्शविली, डिनोट केली ॲज अ ऍडजसंट साइड ऑफ अ ट्रायंगल. कशी दर्शविली? ट्रायंगलच्या जणू काही दोन साइड आहेत. आता बघा, हा एक वेक्टर आहे आणि हा एक वेक्टर आहे. या दोघांना, हा वेक्टर P आहे आणि हा वेक्टर Q आहे. या दोघांना मला ऍड करायचे. या दोघांची डायरेक्शन डिफरंट आहे. काय करायचं? ह्या वेक्टरला उचलून डायरेक्शन न बदलता ह्याला टच करायचं, म्हणजे इथं ऍडजस्ट करायचा. किंवा अजून दुसरा एक वे आहे, दुसरा एक वे असा आहे की ह्याला इथं लावा अथवा याला डायरेक्शन न बदलता इथं लावा, असा लावा. आणि कसे लावा? वन आफ्टर द अदर, टेकन इन ऑर्डर, ऑर्डर मध्ये लावा, म्हणजे क्रमाने लावा, टच करा त्याला. मग या हे दोघं कसे लावायचे? जणू काही ते ट्रायंगलच्या दोन साइड आहेत, तर त्यांची ॲडिशन ही रिमेनिंग साइड ऑफ द ट्रायंगल असेल. तर त्यांचे ॲडिशन ही काय असेल? त्यांच्या रिझल्टंट काय असेल? या ट्रायंगलची रिमेनिंग साइड म्हणजे थर्ड साइड इतकी असेल. पण ह्याची डायरेक्शन कोणती? मॅग्निट्यूड तर ठरवला आपण इथून इथपर्यंत, पण डायरेक्शन कोणती? तर स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टर, अशी त्याची डायरेक्शन असावी. हा रिझल्टंट आहे या दोघांचा, P आणि Q यांची ॲडिशन. हा वेक्टर R आहे. दिस इज अ वेक्टर R. तर अशा प्रकारे हा ट्रायंगल लॉ आहे. कसं स्टेटमेंट आहे बघा. इफ द टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड, इफ टू वेक्टर्स डिस्क्राइबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी, हे दोघंही सेम फिजिकल क्वांटिटी डिस्क्राइब करणारे असावेत. हा, डिफरंट क्वांटिटीज नको, तरच ते ऍड करता येतात. इफ टू वेक्टर्स डिस्क्राइबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी आर रिप्रेझेंटेड, रिप्रेझेंट करणे म्हणजे ड्रॉ करणे, दर्शविणे, डिनोट करणे. इफ टू वेक्टर्स डिस्क्राइबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, हे दोघं कसे दर्शविले? इन मॅग्निट्यूड म्हणजे त्याची लेंथ पण आणि डायरेक्शन पण असे दर्शविले. इफ टू वेक्टर्स डिस्क्राइबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. आणि अजून कसे दर्शविले? कंडिशन बघा. बाय द टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल, जणू काही ते ट्रायंगलच्या दोन साइड बनवतील. सो ॲज टू दे मेक्स द two sides of a triangle taken in order, ऑर्डर मध्ये घ्या, क्रमाने घ्या, एक संपला का दुसरा स्टार्ट होईल असे लावा. टेकन इन ऑर्डर. देन समजलं मग एवढं? हे काय आहे? इफ टू वेक्टर्स डिस्क्राइबिंग किंवा इफ टू वेक्टर्स ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द टू साइड्स ऑफ अ triangle taken in order,
then their resultant is, तर त्यांचा resultant हा is represented in magnitude and direction, त्याला पण magnitude ने आणि direction ने दर्शविला जाईल by कसा, the third side of the triangle, ह्या triangle ची third side of the triangle drawn, कुठून draw करायचं त्याला स्टार, drawn in the sense that, sense means direction, त्याला draw असा केला, त्या direction ला draw केला, that starting from the starting point of the first vector, या first vector चा starting point, तो कुठून start होईल resultant vector, starting point of the first vector to the end point of the second vector, समजलं ना, to the end point of the second vector. बघा एकदम simple law आहे. If two vectors describing the same physical quantity are represented in magnitude and direction by the two sides of a triangle taken in order, comma, then their resultant is represented in magnitude and direction by the third side or remaining side of the triangle, drawn in the sense that starting from the starting point of the first vector to the end point of the second vector. आता बघा हा OA plus AB, OA plus AB is equal to OB, OA म्हणजे P आणि AB म्हणजे Q आणि OB म्हणजे R. Okay, now we'll stop here.